महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पडद्यामागे मोठी हालचाल सुरू झाली आहे आणि यावेळी केंद्रस्थानी आहे विधान परिषद. वरवर शांत दिसणाऱ्या या सभागृहात आतून मात्र गणित, रणनीती आणि चर्चांचा भडीमार सुरू आहे. कारण राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहे आणि हा सध्या चर्चेचा सर्वात मोठा मुद्दा ठरतोय. कारण या 5 रिक्त जागांवर आता कुणाची वर्तणी लागणार हा मोठा प्रश्न आहे. तर विधान परिषद ही कायमस्वरूपी संस्था आहे. विधानसभेसारखी ती 5 वर्षांनी बरखास्त होत नाही. या ठिकाणी सदस्यांचा कार्यकाळ सुद्धा 6 वर्षांचा असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. तर एकूण 78 सदस्य संख्या असलेल्या या सभागृहात सध्या 55 सदस्य कार्यरत आहेत. तर तब्बल 23 जागा या रिक्त आहेत. म्हणजे जवळपास 1/3 जागा सध्या मोकळ्या आहेत आणि हे सत्ताधारी व विरोधक दोघांसाठी ही संधी आणि आव्हान ठरू शकते. तर याच पार्श्वभूमीवर 14 मे 2026 ही तारीख महत्वाची ठरते. कारण त्या दिवशी आणखी 9 सदस्यांची मुदत संपणार आहे आणि 13 मेला ज्यांची मुदत संपणार आहे त्यामध्ये मोठी राजकीय नावं आहेत. ते म्हणजे उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, संदीप जोशी, रणजित सिंग मोहिते पाटील यांसह इतर सदस्यांचा यात समावेश आहे. या सर्व जागा विधानसभा सदस्यांकडून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आता संपूर्ण खेळ अंकगणितावर अवलंबून असणार आहे. म्हणजेच सध्या विधानसभेत 286 आमदार आहेत. त्यामुळे एका उमेदवाराला विजय होण्यासाठी सुमारे 36 आमदारांच्या मतांची आवश्यकता भासू शकते. म्हणजेच प्रत्येक मत महत्वाचं आहे. यामुळे एखाद्या छोट्या गटाची नाराजी किंवा एखाद्या पक्षातील क्रॉस वोटिंग संपूर्ण समीकरण बदलू शकते. त्यामुळेच प्रत्येक पक्ष आतापासूनच आपली मांडणी मजबूत करण्याचे तयारीत असल्याचं दिसतंय. पण यात खरी उत्सुकता आहे ती राज्यपाल कोट्यातील 5 जागांबाबतची. राज्यपालांना साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो आणि सध्या त्यातील 5 जागा या रिक्त आहेत. तर यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्तरावर कामगिरी करणाऱ्या चेहऱ्यांना विधान परिषदेत स्थान मिळू शकतं. पण याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की स्थानिक पातळीवर मजबूत संघटन उभारणाऱ्या आणि निवडणुकीत यश मिळवून देणाऱ्या नेत्यांना आता मोठं बक्षीस मिळू शकतं. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या गोटात हालचाली सुरू झाल्यात. काही जण पक्षश्रेष्ठींची भेट घेत आहेत, तर काही जण आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. कारण राज्यपाल कोट्यातील जागा या केवळ सन्मानाच्या नसतात, तर त्या भविष्यातील मोठ्या राजकीय भूमिकेची पायरी ठरू शकतात. दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठं गणित आहे, ते म्हणजे राज्यसभेचं. राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून 2 एप्रिल 2026 ला 7 जागा रिक्त होणार आहेत आणि यात मुदत संपणाऱ्यांमध्ये शरद पवार, रामदास आठवले, भागवत कराड, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, फौजिया खान यांचा समावेश आहे. त्यामुळे विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्ही पातळ्यांवर मोठे राजकीय बदल दिसू शकतात. पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे विधान परिषद ही थेट जनतेकडून निवडली जात नाही, पण तिचा प्रभाव मोठा असतो. अनेक वेळा पराभूत झालेले किंवा निवडणूक न लढवलेले नेते या ठिकाणी प्रवेश करून पुन्हा सक्रिय होतात. त्यामुळे ही केवळ रिक्त जागांची बातमी नाहीये, तर पुढील काही वर्षांच्या राजकीय नेतृत्वाचा पाया ठरू शकणारी प्रक्रिया आहे. पण आता एकीकडे विधान परिषदेत 23 जागा रिक्त, त्यात राज्यपाल कोट्यातील 5 जागा, त्यातच मे 2026 मध्ये रिक्त होणाऱ्या 9 जागा आणि एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 7 जागा, या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर पुढील वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. पडद्यामागे चर्चा सुरू आहे, फोन कॉल्स वाढलेत, दिल्ली आणि मुंबई दरम्यान हालचाली वाढल्यात आणि प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखतोय. कारण विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमधील ताकद म्हणजेच भविष्यातील कायदे, निर्णय आणि सत्ता संतुलन यावर प्रभाव असतो. म्हणूनच ही केवळ रिक्त जागांची औपचारिकता प्रक्रिया नाहीये, तर या महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा पुढचा अध्याय लिहिला जाण्याचा क्षण आहे. तर आता या रिक्त जागांवर कुणाची वर्णी लागणार हे काही आठवड्यात समोर येईल. समीकरण स्पष्ट होतील आणि काही नवीन चेहरे पुढे येणार आहेत. पण सध्या मात्र एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की या राजकीय शर्यतीत अंतिम विजेते कोण ठरणार? 5 राज्यपाल कोट्यातील जागांवर कुणाची वर्णी लागणार? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी कामगिरी करणारे चेहरे की दुसरं कोणी? तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.